गोलंदाजी मार्क प्रशांत असेल. पहिला चेंडू सुरेख अटलला प्रशांत यांनी चांगली गोलंदाजी करत असताना प्रशांत स्ट्राईक ला विठ्ठल असेल. कशा प्रकारची कामगिरी करेल विठ्ठल आपल्या बॅटिंग मधून. मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय ओरदारूप 4 रन चौकार. पहिल्या बॉलवर गोलंदाजी केली प्रशांत यांनी डॉट अटलला. दुसरा बॉल चौकार. गोलंदाजी मार्क प्रशांत असेल. प्रशांतचा बॉल विठ्ठलसाठी सुरेख गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून एक सिंगल. धावफलक वाढते. धावफलक 5 धावा. धावफलकावर चांगली गोलंदाजी करत असताना प्रशांत आपल्या टीमसाठी. स्ट्राईकिंगला चंद्रकांत असेल. सुरेख प्लेसमेंट क्षेत्ररक्षण आहे. फर्स्ट स्लिप मध्ये एक सिंगल. धावफलक वाढते. धावफलक 6 धावा. धावफलकावर चांगली गोलंदाजी करत असताना प्रशांत आपल्या षटकामध्ये. गोलंदाजी प्रशांत असे सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या षटकामध्ये. चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑनच्या आणि विकेटचं बटन गडी बाद. विठ्ठल बॅक टू पवेलियन. डोंगर नावे टीमला 2 रनचे पॅनलाइज करण्यात आलं आहे. गोलंदाजी प्रशांत असे सुरेख गोलंदाजी करू. स्ट्राईकिंगला चंद्रकांत असे. प्रशांतचा बॉल. सुरेख गोलंदाजी प्रशांतच्या मध्ये रन. चांगली गोलंदाजी प्रशांतच्या मधून एक सिंगल. धावफलक वाटते. धावफलक 7 धावा. धावफलकावर एक षटकानंतर पॉवर प्लेचा षटक होता आणि 7 धावा.
सुरेख गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पडल्यानंतर चेंडू उचली घेतो चेंडू आणि चांगली गोलंदाजी करत असताना ओमकार धावफलक लीग बायनी वाढते धावसंख्या झाली ती 12 धावा धावफलकावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना पहिली टुर्नामेंट असेल ओमकारची चांगली गोलंदाजी करत असताना ओमकार आपल्या षटकामध्ये स्ट्राईकला मनीष असेल चांगली सुरेख गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून टॉस चेंडू नेतात धावसंख्या स्थिर आहे 12 धावा धावफलकावर स्ट्राईकला असेल मनीष धावसंख्या स्थिर आहे 12 धावा धावफलकावर गोलंदाज पहिलीच टुर्नामेंट असेल ओमकारची चांगली गोलंदाजी करत असताना ओमकार आपल्या षटकामध्ये स्ट्राईकिंगला असेल मनीष कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या बॅटिंग मधून सुरेख लॉंग ऑफ आउट ऑफ पार सिक्सर लॉंग ऑफ सुरेख शॉट लगवलाय मनीषनी एक क्लासिकल षटकार ती धावसंख्या झाली ती 18 धावा धावकल शॉट टम्पल केलाय आणि षटकार मनीषच्या बॅट मधून एक नेत्रदीपक षटकार बॅक टू बॅक 2 षटकार मनीषच्या माध्यमातून सुरेख बॅटिंग करत आता क्षेत्ररक्षण मिस टाइम झाले क्षेत्ररक्षण नाही तिथे आणि एक धाव पलमुन दुसऱ्या धाव प्रयत्नात दुसरी धाव पलमुन धावसंख्या झाली ती 26 धावा धावफलकावर चांगली बॅटिंग करत असताना टीम आनंदवारी दोन षटकानंतर 26 धावा धावफलकावर चांगली बॅटिंग केली मनीष आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकून बघा जमलाय बघा या सारा चांगली बॅटिंग करत असताना टीम मनीष
स्ट्रायकिंगला फलंदाज असेल गोलंदाजी मार्ग तानाजी असं स्ट्रायकिंगला चंद्रकांत असेल कशा प्रकारची कामगिरी करेल चंद्रकांत सुरेख गोलंदाजी ताना वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव फलकावर धावसंख्या झाली ती 27 धावा धाव फलकावर गोलंदाजी मार्फत तानाजी असेल पहिला चेंडू वाईट ॲटलला स्ट्रायकिंगला चंद्रकांत ना पुन्हा एकदा वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव फलकावर धावसंख्या झाली ती 28 धावा धाव फलकावर खराब गोलंदाजी करत असताना तानाजीच्या माध्यमातून गोलंदाजी मार्फत तानाजी असतील कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या षटकामध्ये सुरेख पॉइंटच्या डोक्यावरून एक क्लासिकल आणि क्षेत्ररक्षण आहे ते 2 धावा पळून पुन्हा चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना टीम डोंगर नावे धावसंख्या झाली ती 30 धावा धाव फलकावर जामगड संघाचा कर्णधार आणि नांदूर संघाचा कर्णधार त्वरित टॉस का बॉक्स मध्ये यायचे चांगली गोलंदाजी करत असताना तानाजी स्ट्रायकिंगला फलंदाज असेल चंद्रकांत कशा प्रकारची कामगिरी करेल चंद्रकांत आपल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग सुरेख आणि फटका चांगला जाईल बाउंड्री लाईनच्या वर आउट ऑफ पार सिक्सर चांगली प्रकारची बॅटिंग चंद्रकांतच्या माध्यमातून एक कणकणी षटकार टोकलेत चंद्रकांत यांनी स्ट्रायकिंगला फलंदाज असेल सुरेख बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर सुरेख कोलवा टप्प्यात चेंडू आता फ्लिप केला एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धाव प्रयत्नात दुसरी धाव पळून पूर्ण चांगल्या प्रकारची बॅटिंग आनंदवाडी संघाकडून धावसंख्या झाली ती 38 धावा धाव फलकावर चांगली बॅटिंग करत असताना टीम आनंदवाडी संघ गोलंदाजी मार्कवर असेल सुरेख फटका मध्ये ताकद कमी पडल्याने विकेटचं बटन चंद्रकांत बॅक टू पवेलियन
सागर शिंगोले यांचं शुभागमन झाले. सागर शिंगोलेचे सत्कार करतील लाडके गणेश धुमाल. विकेटचं पतन झालेत आणि चंद्रकांत बॅक टू पवेलियन. सुरेख मनीष टायकेनला फलंदाज फ्लिप केलं, क्षेत्ररक्षण आहेत आणि विकेटचं पतन. मनीष बॅक टू पवेलियन. आणि विकेटचं पतन झालेत. मनीष बॅक टू पवेलियन झालेत. मनीषची जागा वाढून काढण्यासाठी सुरेश गोलंदाजी मार्फत चांगला गोलंदाज लाभला आहे आणि चांगली गोलंदाजी करत असताना एक लेग बायचं एक सिंगल धावफलक वाढतं. धावफलक 39 धावसंख्या. 3 षटकानंतर 39 धावसंख्या. पहिल्या इनिंगचं शेवटची ओव्हर सचिन घेऊन आले. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल सुरेश. 39 धावा धावसंख्यावर स्ट्रायकिंगला सुरेश असेल. सुरेश क्लिप केला. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षण आहेत. एक धाव पळून मुदत. चांगल्या प्रकारची बॅटिंग करत असताना टीम आनंदवाडी धावसंख्या झाली ती 40 धावा. धावफलक स्ट्रायकिंगला वैभव असेल. रिव्हर्सचा बादशाह म्हणून मानला जातोय वैभव. स्ट्रायकिंगला फलंदाज गोलंदाजी मार्फत सचिन असेल. वैभव कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या बॅटिंग मधून. 40 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाज स्टेट ड्राईव्ह पटकावलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे एक धाव पळून पुन्हा फंबल झाले. क्षेत्ररक्षण 2 धावा पळून पुन्हा चांगल्या प्रकारची रनिंग असेल वैभवच्या माध्यमातून. 2 धावा धावफलकावर पूर्ण 42 धावसंख्या. स्ट्रायकिंगला वैभव असेल. कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या बॅटिंग मधून. गोलंदाजी मार्फत असेल सचिन. वाईट चेंडू अवंतर अजून एक धावफलकावर. 43 धावा धावफलकावर. चांगली खराब गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल एक हिटमॅन आनंदवाडी संघाचा. बॅक टू बॅक 2 वाईट खराब गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. नांदोल संघ आणि जामगर संघ त्वरितच टॉक्स का बॉक्स मध्ये यायचे. नांदोल संघ आणि जामगर संघ. अन्यथा 3 ओव्हरची मॅच खेळायला लागेल. सुरेख फुल टॉस आहे आणि जाईल बाउंड्री. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण मानायला लागेल. एक धाव पळून पुढे दुसऱ्या धावचे प्रयत्न केलाय आणि 2 धावा पळून पूर्ण चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण मानावं लागेल. टीम टुंगर नावे
45 धावसंख्या. स्ट्राईक एंडला वैभव असेल, कशा प्रकारची कामगिरी करेल संघासाठी. गोलंदाज सचिन सुरेख मिस्टाम झाले. क्षेत्ररक्षण आहे तिथं फंबल झालेले दिसतात आणि एक धाव एक सिंगल. धावपलक वाढते, धावपलक 46 धावा धावपलकावर. कारण बॅटिंग करत असताना टीम आनंदवाडी. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला असेल सुरेश, कशा प्रकारची कामगिरी. शेवटचे 2 बॉल. स्ट्राईक एंडला सुरेश असेल, गोलंदाज सचिन मिस्टाम झालेत. क्षेत्ररक्षण आहे तिथं एक धाव पळून पुन्हा दुसरी धाव. रोमॅन्स लाईन मध्ये चेंडू पडलाय. 1-2 धावा पळून पुन्हा चांगल्या प्रकारची बॅटिंग. तिसरी धाव पळून पुन्हा चांगल्या प्रकारची रनिंग सुरेशच्या आणि वैभवच्या माध्यमातून. 49 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंड वैभव असेल. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. कशा प्रकारची कामगिरी करेल वैभव आपल्या बॅट मधून. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधला. गोलंदाज मार्कवर असेल सचिन. सचिनचा बॉल वैभव आणि फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ पार. सिक्सर. कापला रसा घालू लागल. जामगर संघ त्वरितच टॉच उडवायला यावे, अन्यथा 2 रनची पॅनलाइट करण्यात येईल. एक मोठा लक्ष ठेवलाय आनंदवाडी संघाने डोंगरनाव समोर. 58 धावा लक्ष.
जामगर संघाचा कर्णधार त्वरितच याचे आणि धावांचा आव्हान ठेवलं आहे. चांगल्या प्रकारची बॅटिंग केली मनीष वैभव यांनी आणि चंद्रकांत यांनी. गोलंदाजी मार्फत लक्ष्मण असेल, स्ट्रायकिंगला तानाजी असेल, कशा प्रकारची कामगिरी करेल तानाजी आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी लक्ष्मण अदलत असताना डॉट चेंडू निर्धाव. पहिलाच बॉलवर पहिल्या बॉलवर टप्पा पडल्यानंतर उचली चेंडू घेतोय, जाऊन विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना टीम आउट ऑफ पार्क 6. तानाजीच्या बॅट मधून एक नेत्र दीपक षटकार. पहिला बॉल सुरेख होता अतलला लक्ष्मणनी. दुसरा बॉल आउट ऑफ पार्क 6. चांगली प्रकारची बॅटिंग तानाजीच्या माध्यमातून. फुल टॉच आहे, फाईन लेगला चेंडू फरार. आउट ऑफ पार्क 6. नो बॉल असेल, बिमर असेल, प्रीट असेल, पुढचा बॉल षटकार. तेरा धावा धपलकावर. फ्रीएट असेल, चेंडू पुढचा. नो बॉल, प्रीट. 13 धावा धपलकावर. चांगली बॅटिंग करत असताना टीम डोंगर नावी. नो बॉल असेल, बिमर असेल. खराब गोलंदाजी लक्ष्मणच्या माध्यमातून बॅक टू बॉल 2 षटकार ठोकले तानाजी यांनी. सुरेख बॅटिंग करत असताना तानाजी आपल्या बॅटिंग मधून गोलंदाज प्रीट असेल, बॉल सुरेख कव्हरच्या डोक्यावरून एक अजून एक ब्लास्ट. 1 बाउंड ओव्हर द रफ. 4 रन चौकार. सुरेख बॅटिंग करत असताना टीम डोंगर नावी. जामगर संघाचा कर्णधार त्वरित मोहन धुमाल यांचे संपर्क साधा. जामगर संघाचा कर्णधार. चांगल्या प्रकारची तानाजीच्या बॅट मधून अजून एक नेत्र दीपक चौकार. स्ट्रायकिंगला फलंदाज तानाजी. सुरेख वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव. धपलकाव धावसंख्या झाली ती 18 धावा धपलकावर. खराब गोलंदाजी लक्ष्मणच्या माध्यमातून वाईट चेंडू असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्ट्रायकिंगला फलंदाज तानाजी. सुरेख बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. सुरेख अजून एक पॉइंटच्या डोक्यावरून चांगले क्लासिकल शॉट. एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या प्रयत्न केलाय तानाजी यांनी आणि 9 ऑन आणि
करा फेकी 2 धावा पळून पूर्ण चांगल्या प्रकारची रनिंग असेल तानाजी आणि प्रशांतच्या माध्यमातून धावसंख्या दोन्ही पुढे सरकते 20 धावा डबल कव्हर चांगल्या प्रकारची बॅटिंग टीम डोंगर नावी स्ट्रायकिंगला फलंदाज असतील तानाजी सुरेख गोलंदाजी लक्ष्मणच्या माध्यमातून नांदूर संघाचा कर्णधार त्वरित टॉस्का बॉक्स मध्ये याचे नांदूर संघ स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तानाजी सुरेख बॅटिंग करतोय आपल्या बॅटिंग मधून सुरेख गोलंदाजी लक्ष्मणच्या माध्यमातून डॉट चेंडू निर्धाव दापलकर सी राई 20 धावा दापलकर एक षटकानंतर पॉवर प्लेचं षटक होतं आणि मारीचा 20 धावा कुठल्या टीम डोंगर नावी संघाने जीजे 18 चेंडू आणि 37 धावां अजूनही 18 चेंडू 38 धावांचं आव्हान स्ट्रायकिंगला फलंदाज असेल प्रशांत गोलंदाजी मार्फत मनीष असतील कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या षटकामध्ये मनीष चांगल्या प्रकारे सुरेख स्वीप केलाय क्षेत्ररक्षण आहे तिथे एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय आणि चांगल्या प्रकारची फिल्डिंग मानावं लागेल टीम आनंदवाडी संघाकडून एक धाव पळून पुन्हा चांगल्या प्रकारची बॅट 21 धावा डबल कव्हर चांगली 21 धावा डबल कव्हर स्ट्राईक एंडला असेल तानाजी पॉइंटच्या डोक्यावरून एक क्लासिकल क्षेत्ररक्षण आहे तिथे एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव पळून पुन्हा चांगल्या प्रकारची रनिंग तानाजी आणि प्रशांतच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती 23 धावा डबल कव्हर जामगर संघ टॉस विन करून फील्ड फर्स्ट घेतली स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तानाजी सुरेख बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्कवर मनीष असेल मनीषचा बॉल तानाजीसाठी क्षेत्ररक्षण आहे तिथे मिस टाइम झालेत आणि मिस फील्ड आणि तानाजीला जीवदान एक धाव पळून पुन्हा धावसंख्या झाली ती 24 धावा धावपल तानाजी याला जीवदान चांगली फटकेबाजी करत होता तानाजी करतोय अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक गोलंदाज मार्फत मनीष असेल स्ट्रायकिंगला फलंदाज असेल प्रशांत आपल्या बॅट मधून कशा प्रकारची कामगिरी करतोय गोलंदाज मार्फत मनीषचा बॉल वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव पलकावर धावसंख्या झाली ती 25 धावा धावपलकावर खराब गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून धावसंख्या 25 धावा
गोलंदाजी मार्कवर मनीष असेल, स्ट्राईक एंडला प्रश्न असेल, एक रनिंग मध्ये चुका झालेत. मनीष स्ट्राईकला प्रशांत सुरेख गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आनंदवाडी संघाकडून एक धाव धावफलक वाढते. धावफलक 26 धावा, धावफलक कव्हर. चांगली गोलंदाजी करत असताना मनीष आपल्या षटकामध्ये अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला तानाजी असेल, कशा चांगली फटकेबाजी करतोय आपल्या बॅटमधून. गोलंदाजी मार्क मनीष स्ट्राईकला फलंदाज चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. मनीषचा बॉल वाईट चेंडू अवंतर अजून एक धाव. धप्पल कव्हर 27 धावा, धप्पल कव्हर. खराब गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला फलंदाज असेल तानाजी. मनीष गोलंदाजी मार्ग. मनीषचा बॉल तानाजीसाठी फ्लिप केलाय. पॉइंटच्या डोक्यावर क्षेत्ररक्षण आहेत आणि विकेटचं पतन. तानाजी बॅक टू पवेलियन. पंच सामना चालू करा ताबडतोब. आज फायनल केलवायचे. बारा चेंडून 25 धावांची गरज असेल टीम डोंगर. गोलंदाजी मार्फत चंद्रकांत असेल, स्ट्राईक वर साई असेल, कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या गोलंदाजीमध्ये चंद्रकांत. 12 चेंडू 25 धावींची गरज. स्पर्धेचा नियम असा आहे की कंपल्सरी चेसिंग. स्ट्राईक वर फलंदाज साई असेल आणि लॉंग ऑन कव्हर करेल. आउट ऑफ पार, सिक्सर. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. साईच्या बॅट मधून एक नेत्र दीपक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाजी मार्फत पहिल्याच बॉलवर आक्रमण चंद्रकांतवर. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट पार, सिक्सर. अजूनही 11 चेंडू 19 धावांचं आव्हान आहे. समीकरण चांगली गोलंदाजी करत असताना चंद्रकांत पहिल्या बॉलवर षटकार काढला. दुसऱ्या बॉलवर डॉट चेंडू निर्धाव बॅकम केले. चंद्रकांतने पहिला बॉल षटकार टोकला आणि दुसरा बॉल मिस झाला. स्ट्राईक विनला चंद्रकांत असेल, साई असेल, सुरेख आणि मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक ब्लास्ट षटकार.
9 चेंडू आणि 13 धावींची गरज. चांगल्या प्रकारची बॅटिंग करत असताना टीम डोंगर नावे टीम चांगली बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवर साई असेल. पहिला बॉल षटकार, दुसरा मिस झाला ना, तिसरा षटकार. सुरेख बॅटिंग करत असतात. सुरेख गोलंदाजी चंद्रकांतच्या माध्यमातून डॉट चेंडू निर्धाव. अजूनही 8 चेंडू 13 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असा आहे की कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी मार्ग चंद्रकांत असेल. षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्ग चंद्रकांत. स्ट्राईक एंडला साई. चंद्रकांतचा बॉल साईसाठी ना फेकून दिलाय. आउट ऑफ पार, सिक्सर. आता समीकरण चेंज झालंय. 7 चेंडू 7 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. स्ट्राईक एंडला सुरेख फटकेबाजी करतोय साई. आपल्या बॅट मधून 3 षटकार टोकलेत. गोलंदाजी सुरेख करतोय. अजूनही 7 चेंडू आणि 7 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. डीजे गोलंदाजी मार्कवर असेल मयूर. 6 चेंडू आणि 7 धावींची गरज. स्ट्राईकिंगला प्रश्न असेल. कशा प्रकारची गोलंदाजी करेल मयूर आपल्या षटकामध्ये. 6 चेंडू 7 धावींची गरज. स्ट्राईकिंगला प्रशांत. पंच सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर मयूरचा हा बॉल प्रशांतसाठी. सुरेख गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर खाली चेंडू राहतोय आणि डॉट बॉल. अजूनही 5 चेंडू आणि 7 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल स्पर्धेचा नियम. 5 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजी मार्कवर मयूर असेल. चांगली गोलंदाजी करत असताना आनंदवाडी संघांकडून चालू असणारा सामना. डोंगर नावे विपक्ष आनंदवाडी. 5 चेंडू आणि 7 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवर मयूर असेल. सुरेख फटका. मिस टाइम झाले. क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि मिस फील्ड. 2 धावा पलून पूर्ण. क्षेत्ररक्षण फंबल झालेले देतात. 3 धावा पलून पूर्ण. चांगल्या प्रकारचे रनिंग साईच्या आणि प्रशांतच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 4 धावींची गरज. चांगल्या प्रकारची फटकेबाजी करत असताना टीम डोंगर नावे संघ. गोलंदाजी मार्कवर असेल मयूर. स्ट्राईक एंडला चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. मागच्या ओव्हरवर 3 षटकार टोकले साई आणि तो स्ट्राईक एंडवर. पहिल्यांदा शॉर्ट बॉल आहे. वाईट चेंडू अवंतर. अजून एक धाव पलकावर. 4 चेंडू आणि 3 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल साई. कशा प्रकारची कामगिरी करेल आपल्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 3 धावींची गरज.
सुरेख क्लास साईच्या माध्यमातून एक धाव पळून पूर्ण, दुसऱ्या प्रयत्नात दुसरी धाव पळून पूर्ण. चांगल्या प्रकारचे रनिंग असेल साईच्या आणि प्रशांतच्या माध्यमातून. अजूनही 3 बॉल आणि 1 धाव. कंपल्सरी चेसिंग असेल. चांगल्या प्रकारची मॅच चालू असणारा सामना. बोंगर नावे विपक्ष आनंदवाडी. 3 चेंडू 1 धावेंची गरज. तीन चेंडू 1 धाव. स्ट्राईक इनला साई असेल. चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी साई. सुरेख प्लेसमेंट आणि संघ विजय होतोय. चांगले फटकेबाजी केल्याने विकेट मिळवल्यात तानाजी आणि या मॅचचा हिरो असेल तानाजी. वैयक्तिक 21 धावा टोकल्यात तानाजी आणि 2 विकेट मिळवल्यात तानाजी. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. यो पण आहे ना. द मॅच ची ट्रॉफी देतात जितू धुमाल. चांगली फटकेबाजी केली तानाजी यांनी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाईल थँक्यू डीजे. राजेश मुकणे कुठे असतील? कॉमेंट्री बॉक्सचा ताबा सांभाळायचे तुम्हाला. राजेश राजेश मुकणे कुठं असतील त्याही कॉमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधा.